शीतल तुला म्हणजे पसंतच नाही का अजिबात? हे तू 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 नको बोलू ना. वी आर फ्रेंड ते बिचारा तयार होतं बोलायला, पण तू जबरदस्ती फ्रेंडच आहे आम्ही फ्रेंडच काय यार. तू सांगू टाक की मनामध्ये जे आहे. तू शीतलला म्हटलंस शीतल तू कसं रिॲक्ट केलंस त्या गोष्टीवर? काय यार शीतल खूपच थंड. तू नवरत्न दिला होते का? चांगले. तर शीतल तुझं बॉयफ्रेंड वगैरे नाही का बरं? म्हणजे पहिले होता का? पहिलेपासूनच नाही आहे का? पुण्यातली पोळं म्हणजे चांगले आंघोळ बिंघोळ करत नाही का? हां जस्ट झाली का? पहिली कुठे होती राहायला? ओ विलेजमधूनच आहे का? चांगली म्हणजे रानटी आहे का तू? त्याला काय झालं? रानटी असणं काही चुकीची गोष्ट आहे का? अच्छा रानटीचा रंग. इट्स ओके, आपण सगळे गावठीच आहे. चांगले. तर विलेजची आहे तू? कोणत्या? सोलापूर प्रॉपर विलेज. चांगलं आहे. तर ओ वाव. तर तिथं पप्पा शेती करतात? येस. तर तिथले मुलं आवडले तुला? सिटीतले, सोलापूर सिटीतले का पुणे सिटीतले आवडले? सोलापूरमध्ये कॉलेजला होते तेव्हा सिनियर आवडला होता, पण हां नुसता आवडला. का बरं? सिनियर नाही तुला बोलला? त्याला माहितीच नसेल पडलं ना, ते सिनियर होतं ना, तिथे किती दुसऱ्या मुली असतील ना. तर तू बोललीच नाही कधी. तू म्हणायचं असतं ना सिनियर, आय एम युअर ज्युनियर. ॲटलिस्ट तर आठवण तर द्यायची असती. चांगले, पण अशी अधुरी कहाणी. आता सिनियर कॉन्टॅक्टमध्ये नसेलच ना? कधी बोललीच नाही का? आता म्हणजे आता तर नसेलच ना तुझ्या म्हणजे मेंदूमध्ये? हो. अरे चांगलं आहे. मी म्हणजे देवाला प्रार्थना करेल की तुझे सिनियर आहे ते त्याचं पटकन लग्न होऊन जावं, म्हणजे तुझ्या डोक्यातून निघेल की. आणि मग आदित्यसारख्या सुंदर पोरावर पण तुझी नजर पडेल. चांगले. पण तुझं काय ड्रीम आहे लाईफमध्ये? तर ड्रीम पायलट व्हायचं होतं. अरे वा. मग काय झालं? पायलटला ठरले का तुझे? अभ्यास बघून म्हणजे अभ्यास खूप आहे त्याच्यामध्ये. हां. तर घरच्यांनी म्हटलं की इंजिनिअरिंगच कर, गपचूप कोडिंग कर. अच्छा घरच्यांनी फोर्स केलं? अरे चुकीचं आहे. तुझं इंटरेस्ट कशामध्ये? पायलटमध्येच होता का? हां मग नंतर पायलट. हे कसं मग? काय कोडिंग करता करता पायलट उडवशील का? घरचे काय यार. तुला काय बघून इन्स्पायर झाली होती की पायलटच बनायचं? म्हणजे कोणाला बघितलं होतं? कावळामध्ये? सॉरी ते पण होते ना. असं काय उडताना बघितलं तू की? अच्छा विमान बघून. हां उडवायचं तिला. अरे नाही एरोस जर बनली असती एखाद्या वेळेस पायलटला म्हणायचं असतं की थोडा थोड्या वेळ 5 मिनिटं भाऊ असते. एवढं काय त्याच्यामध्ये लोड नाही, अभ्यास वगैरे काही नाही. फक्त एरोसला काहीच काम नसते. वेलकम सर, प्लीज सीट, चाय का कॉफी. हे तर काही बोलले पण असते, असे घाबरलेले लोक. थँक्यू म्हणले असते. जास्त लोड नव्हतं. आणि एखाद्या चांगले तुझं एअर हॉस्टेस तर चान्स भेटेल तुला बनायचं, बनशील का एअर हॉस्टेस? इंजिनिअरिंगपेक्षा तर बेटरच आहे. कारण की इंजिनियर लोक तर आजकाल 10,000 11,000 ते पण उधार मागतात ना. आहे का नाही? तुमचं काय प्लेसमेंटचं आता 3rd इयर झालं ना तुमचं? फायनल इयर. तर काय वाटतं तुम्हाला? स्कोप आहे का? जॉब वगैरे आहेत का? आता आहेत पण टॅलेंटेड लोकांसाठी, असं यासाठी. हे घेऊन टाकलं बरं तुमच्याला. हे AI वाटते मला. माकडावर सुटत आहे. तुम्ही आता माझी मारायला चालू केली की आम्ही पुढे मूव्ह ऑन करतो जरा. हॅलो. अरे हे तर तत्पर आहे बोलायला. याच्या म्हणजे मस्तिष्कमध्ये म्हणजे गोष्टी अशा टोपीवर चालली, त्याची डोक्यात थॉट्स वर उडाले भावाचे. भाऊ तुझं काय चालू आहे? मी सध्या कॉम्पिटेटिव्ह करतोय. ॲज ए MCA. खूप साऱ्या गोष्टी करतो भाऊ. हा मल्टिपल थिंग्स. कारण जर गव्हर्नमेंट नाही झालं तर कम बॅक
प्लॅन बी पाहिजे ना आपल्याकडे. पण एक पण नाही झालं तर होऊ शकते. लाईफ इज कॉम्प्लिकेटेड. गावाकडे खूप आहे. अच्छा, गावाकडे खूप म्हशी वगैरे आहेत का घरी? मशीन आहे, गाय आहे. अच्छा. 14 गाय आहे. जवळपास 150-200 लिटर दूध जाते. जर्सी गाय, अमेरिकन काउस. अमेरिकन Yeah. इंग्लिश बोलतात कधी म्हणजे असं कसे करतात ते म्याव. चांगले यार. तर ते दूध स्वतःहून देतात का ते काढा लागते? किंवा मशीन पण लावू शकतो आपण. मशीन आहे का तुझ्या जवळ? मशीन असेल ना 14 म्हणजे. हा मशीन आहे ना, पण काही गाय काढून देत नाही. मशीन आवडत नाही त्यांना, हातच आवडतो. नाही चांगलं आहे, चांग खरे. काही जखम वगैरे- अरे बरोबर बरोबर. एक घाण विचार हट. गाय आहे आपली, माता आहे ते. गप्प बसा तुम्ही. पण अमेरिकन आहे मग माता नाही, जाऊ दे. इंग्रज गाई आहे, टेन्शन आहे. तर चांगलं आहे यार तुमचं, तर खूप चांगलं आहे. मग तुला काही लोड नसेल डोक्यावर आहे ना? डोक्यावर ऑप्शन सी पण आहे. म्हणून केस काढूनच टाकले direct. केसेस काढून टाकले का? मला आता काढायची पण गरज नाही, ऑटोमॅटिक पडा आणि लागले. काही गळत होती, वरले पण खाल्ले पण सगळेच. अरे अबे यार, हे सांगणं गरजेचं होतं का? ते पण खाली चेक करून राहिलं होतं काय? चांगले चांगले. इथे नको करू, फक्त आम्हाला साफ करायला नाही, जास्त टायमिंग टायमिंग जास्त लागते का? चांगले. तुझी केस डोक्यावरची कुरळे आहेत का? नाही रे, कुरवडे नाही. बघायचे का नॉर्मल आपले नसतात का साधी कुरवडे, तुमच्यासारखेच, फक्त तुमच्यापेक्षा दाट आहेत. थँक्यू माझी इन्सल्ट करायसाठी. चांगलं आहे. तुझं आता ड्रीम काय मग? तुला सरकारी बाबू बनायचं. सरकारी बाबू बाबू शब्द सूट नाही झाला तुझ्यावर, पण ठीक आहे, म्हणून प्रयत्न करू आपण. बिहारमध्ये बाबू सरकारी बाबू नाही काय बोलत. हा, बिहारमध्ये. हा, इथं महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? बाब्या. बाबे म्हणतात ना. सरकारी. म्हणतात ना. माझं जसं सत्यम नाव आहे, सत्य म्हणतात असं. सरकारी सत्य. चांगले. तर तू घूस वगैरे घेशील का जर तुला चान्स? अरे बाबा, याला मध्ये ऑनेस्ट. खरं बोलतो मी. खरं बोलते, चोट्टे पण कोण करे. चांगले चांगले. आणि अजून तुझं गर्लफ्रेंड वगैरे तर असेल 100%, एवढं कॉन्फिडन्स आहे का नाही? ती पण अमेरिकनच आहे का? इंडियन एअर होस्टेस. She live in Indore right now. She is pursuing journalism, BSc in journalism. ओ माय गॉड, हाऊ डिड यू मीट? In one event, I think I tell you one event, like Lit Chowk. You can search on Google. It's the first Indian social नाही, culture. वी डोंट हॅव इंटरनेट नाव. यू टेल. युअर इंग्लिश गुड. But my girlfriend said, Of course, he is American cow, guys. English is important. Good, good. So अभी हिंदी, आता मराठी बोलू कारण की माझी संपली. हा, काही आहे. जिरली हे लय रानटी येत राव. चांगले. तर आता गर्लफ्रेंड पण आहे तुझी, मस्त लॉंग डिस्टन्स चालू आहे? ब्रेकअप झाला थोड्या दिवसात. अरे ऍक्च्युली काय झालं, मी प्रॉब्लेम मध्ये फसलो. माय राइट हँड इज फ्रॅक्चर इन 4 प्लेसेस. माय ह्युमरस बोन इज यहाँ पर. तो हाताचा distance झालं ना, मी गेलो नाही. आत्या राहती माझी इंदोरला. मग अच्छा, लॉंग डिस्टन्स झाला हा, तुझा. मग तिकडे इंदोरला जाणंच झालं नाही. नाहीतर मी 2 महिन्यातनं काहीतरी कारण सांगून पुण्याला चाललोय म्हणून तिकडे इंदोरला जायचं. तर मग ब्रेकअप कशामुळे झाला? कसं असतं माहिती का भाऊ, आपण ज्यावेळेस कोणाला भेटत नाहीत ना, मला थोडं इमोशनल फील होते. पण त्याच्यानंतर मग लोक आपल्याला विसरायला लागतात असं मला वाटतं. कारण कॉलवरती बोलतात हाय हॅलो, पण त्याच्यानंतर मला एक पोरगी आहे, आता 8 वर्ष झाले आम्हाला, आतापर्यंत विसरली नाही. 11,000 उधार घेतली होती. असं काहीतरी करायचं. मग आता असं झालं पुण्याला. तू उधार दिले होते का? 5,000 घेतलेले एकदा पुण्याला. इथं फर्ग्युशनला आलतो ना. हम्म. नेहा नाव सांगू का? पिसाळ म्हणून. सॉरी हे नका नाव नाही सर्च करतील, पण आराम करू. लगेच मध्ये नेहा 5,000 तुझे घेतले होते. पण नंतर तिने ब्लॉकच केला. म्हणजे लगेच नाही केलं, म्हणजे 1-2 आठवडे. तुझी स्टोरी ऐकून मला राहायला येऊन राहिलं. चांगले चांगले. मग आता 5,000 रुपये कमव पुढे चलून, काय टेन्शन घेऊ नको, लोड नको घेऊ. 1,000 मिळवलं तर आणखी पण भारी फायदा. अरे रशियनचा प्रयत्न करायला लागले. चांगले चांगले. आता रशियनचे रेट वाढलेत. 10,000 झाले आता. 10,000 झाले. हा, ते पण रशियन आजकाल म्हणजे एवढ्या प्रॉपर नाही म्हणजे. ओल्ड भेटतो.
मला तर घटना माहिती आहे, मी असं मजा करायलो. कोल्ड म्हणजे काय माहिती नव्हतं. नाही ॲक्च्युली रशियन्स मला आवडत नाहीत, कारण की ते त्यांची भाषा कळत नाही मला. हां हा बरोबर बोलला. हे खूपच नटकट लोक. अरे मी बोलतो, मला असं गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. बाकी तुम्हाला विश्वासच होत नाही. हा खूपच भोळा वाटतो मला. असं वाटतं की हा रशियन बघून पळून जाईल. ताई बॉडी काउंट 0. हो. तुमचा किती आहे? यू कॅन गेस. 2 3 4 5 5 तर असेलच. 4 गर्ल्स अँड 1 वुमन. 1 वुमेन. तुम्ही जर दाखवू नको का ते कुठं. इकडे बघा, तुमचं तोंड दिसत नाही त्याच्यामध्ये, माझं तोंड दिसते. हा पण ती मागाशी एका पोरीचं नाव घेतलं मला ते काट वाटतं. हां ते नाही येणार, तसं काय आम्ही टाकत नाही. आणि तुम्ही काय म्हटलं, एक वुमन. Yes. वुमन म्हणजे मावशी. मावशी म्हणजे तुमची मावशी नाही, मावशी असते ना बाया ते. मी गोखलेनगरला राहायचो ना, हा. तर तिथं ते वाईफ जुळली म्हणजे काय झालं. वाईफ जुळली म्हणजे. वाईफ जुळली. माझी आणि तिची. माझी आणि तिची. मग काय झालं? मग काय नाही रे भाऊ, ते एक दिवस मी, कारण मला कावीळ माहिती का, पिलिया म्हणजे कावीळ. जॉन्डिस. जॉन्डिस, हा. जॉन्डिस. तर ते झालं. हम्म. तर मी तिला म्हटलं की इथं कुठं मेस आहे का, कारण मी नंतर शिफ्ट झालो ना, 4-5 महिने गावाकडे थांबलो. हम्म. मी नगरचा आहे, त्यानंतर इकडे आलो. आणि अच्छा, मेसवाली पटवली तुम्ही? थांबा सांगतो ना. तिला असे म्हणजे तिला म्हटलं की तुम्ही डबे वगैरे बनवतात का, काय काय घरी पण बनवतात ना. तर तिने मला दुसऱ्याच सांगितलं, पण तिला मी असं केलेलं की आंटी म्हणून बोललेलो पहिल्यांदा. मग ती म्हणजे ती म्हणजे मी आंटी सारखी दिसत नाही, आंटी दिसते का तुला असं म्हणजे. मग मी कॉल मी विचार चालू केला थोडा जास्त तिच्याबद्दल. मग माझ्या रूम मधल्या कोणाला सांगितलं नाही. हळू पण ती आंटी सारखी दिसत नव्हती का मग? गुड लुकिंग आहे. गुड लुकिंग होती का? मतलब उसका वाइफ नाही, तुझ्या तोंडात पाणी आलं दिसलं मला. आहे ना हा. तिथं म्हणजे काय माहिती का, एक न्यायाधीशाच्या ह्याच्या गाडीवर नाही का ड्रायव्हर होता. ओ. तो येतच नसायचा 2-3 दिवस. अरे, आणि ते गुटखा पण खायचा आहे का नाही? गुटखा खातात ते. नाही यार, गुटखा नव्हता खातो, पण टाकला होता. तो तू त्याची रिप्लेस केलं, म्हणजे तू क्यूट हँडसम आणि तिची पण दिसत गेले नाही, कापलेत ना त्यांनी. असं आहे का? चांगलं आहे, पण त्याचे माझ्यापेक्षा दाट आहेत, तर म्हणजे ते चांगले आहेत. तर चांगले यार, तुझा रेकॉर्ड तर 5 बॉडी काउंट नाही. आणि तुझा एवढं कॉन्फिडन्स कसं काय आला, म्हणजे एकदम तू अरे रपारप. आहे ना, मी कशाला घाबरू, मला काय अच्छा, तू एक्स्ट्रोवर्ट आहे का? ओ ब्रो, नाही का आतापर्यंत. अरे समजलं. कारण मला वाटलं काहीतरी म्हणजे कोणाकोणाला बिमार पण असतील ना, काही सांगू नका. चांगले, पण तुमचा मित्र तुमचा उलटा वाटते. पण काल परवाच भेटलाय मला. काल पण अरे 2 दिवस झाले. आम्ही काल जाऊ ना लोणावळ्याला जाऊ ना. परवाच भेटलं. अरे ते एक्स्ट्रोवर्ट आहे ना, त्यालाच तुम्हाला उचललं असेल. चल चालेल. आणि लोणावळ्याला काय केलं तुम्ही? नाही, आकुर्डीला गेलो. तिथून सहज चक्कर मारत जाऊ म्हटलं. मग लोणावळ्याला रात्री फिरून आलो just. हा. जस्ट फिरून आले का आत्ताच? तिकीट नाही काढलं, लोकल मध्ये बसलो, आलो गेलो, माघारी येणार लोकल. एवढे अमेरिकन गाय आहेत आणि तिकीट नाही काढायला लागले तुम्ही. वाचवावं लागतं तरी पैसे. बरोबर आहे. कशासाठी म्हणजे काय करणार आहे पैशाचं, सांग बरं. काहीतरी करल, एखादी चांगली मुलगी बघून तिला काहीतरी गळ्यातलं करल, काहीतरी करल. हो, माझं एक स्वप्न आहे. काय एखादी पोरगी असेल सांगा रे, डायमंड नेकलेस पाहिजे असेल तर. सोनार आहे ना माझं. हा? सोनार आहे हा. हा, सोनार आहे. हा, सोनार आहे. हो. म्हणजे दुकान आहे त्याचं डायमंडचं. अरे भाई, डायमंडच म्हणतोय, काय म्हणते, गोल्डचं. गोल्ड सांभाळून ठेव बरं भाऊ, हे काढू शकते दुकानात. तुझंच दुकान खाली करूले. चांगले. तू कसा वाटला तुझा मित्र? चांगला आहे. डेंजर पण आहे जरा, सांभाळून. गर्लफ्रेंड बिफ्रेंड तू असेल ना, सांग, दाखवू नको त्याला फोटो बिटो. डायरेक्ट ते मला काल एक 6 बॉडी काउंट करून टाकायचं ते. इंडोनेशियन वुमन भेटली. भावा, तुझं वुमनचा रेकॉर्ड लेस टाईट वाटायला लागलं. चांगले. नाही, खरं बोलतोय याच्यामध्ये शोक नाही नव्हतं काय. नाही, तू मला समजलं तुझ्याकडे बघून. तू तेच काम धंदा करता. थोडासा अभ्यास पण कर, म्हणजे काय सरकारी नोकरी पण करायची ना तुला. आजचा पेपर भारी गेलाय, बघू शकता काय. आणि अभ्यास एवढा बॉडी काउंट, एवढं लफडे लुफडे गेले. त्या टाइमला तेच करतो, अभ्यासाच्या टाइमला अभ्यासच हो, करतो. म्हणजे तुझं असं लेझर फोकस आहे का? मच्छीचा डोळा दिसतो तुला फक्त? हा, यू आर राईट. हो, तुला आता माझे डोळा पण दिसत असेल. चांगले. तुला पण दिसते खरं मच्छीचा डोळा का? तुला पूर्ण मच्छी दिसते?